मलेशियन ग्रीन डॉर्फ लावायचं मेन कारण म्हणजे मित्रांनो, नारळाची साईज खूप मोठी येते याला आणि दुसरी गोष्ट पाणी देखील याच्यात भरपूर असतं. मी आजपर्यंत ज्यांनी मला कमेंट्स केल्या त्यांना कधीच उत्तर दिलं नाही, पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एकच उत्तर देऊ शकतो. तुम्हाला एखादा पैलवान घडवायचा आहे आणि त्याला जर का खुराकच दिला नाही आणि नुसतं लढ तू कुस्ती म्हणलं तर तसं होत नाही मित्रांनो. तो हारूनच येणार आहे. 100% त्याला चितपटच केलं जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी जर का पैलवान बनवायचं तर त्याला खुराक पण तसा द्यायला लागतो. पाणी असेल, खत असेल, त्याचं नियोजन असेल, हे प्रॉपर सगळं ठेवायला लागतं. तेव्हा ते तुमचं उत्पन्न काढून देऊ शकतं मित्रांनो. ज्या वेळेला आपल्या नारळाची साईज मोठी असते, पाण्याची क्वांटिटी भरपूर असते, त्यावेळेला व्यापारी तुमच्याकडे वारंवार परत परत येणार. ह्याचं कारणच ते मित्रांनो, द्यायचं तर क्वालिटी द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हा माझ्या मागे जो पाहताय मित्रांनो, हा सगळा मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे. मलेशियन ग्रीन डॉर्फ मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की फक्त आणि फक्त 40,000 मलेशियन ग्रीन डॉर्फ आपल्याकडे आहे मित्रांनो यावर्षी. फक्त आणि फक्त 40,000. तर 40,000 मध्ये आता इथे पाहू शकता तुम्ही, इथे देखील आहे, पुढे देखील आहे आणि यातलंच काही सिलेक्शन करून आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही लॉट बाहेर काढलेला आहे. कस्टमरची डिमांड आहे की हाईट जरी कमी असली तरी आम्हाला पाहिजे नारळ, त्यासाठी आपण इथून उचलून थोडासा बाहेर काढलेला आहे आणि उन्हामध्ये ठेवला, जेणेकरून त्याच्यावरती इथं जे काय व्हायचं ते टेम्परेचरमुळे होऊ देत, आमच्याकडेच काय व्हायचं होऊ दे, आपण व्यवस्थित एकदम हार्डनिंग करून शेतकऱ्याला देत असतो. त्याच्यासाठी आपण ते हार्डनिंगसाठी रोपं काही बाहेर काढली. आता इथं सगळं पाहू शकता तुम्ही, नेट मारलेलं आहे मित्रांनो. तर ही नेट खाली ठेवलेली आहे, त्याची हाईट वाढवायची आपल्याला, त्याच्यासाठी आपण ही नेट खाली ठेवलेली आहे. सावलीला ठेवलेली आहे, थोडीशी 50% सावली आहे सगळ्या झाडांवरती आणि जी आपल्याला आता विक्री करायची आहे ती आपण उन्हामध्ये बाहेर काढलेली रोपं आहेत. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हार्डनिंग करून, आता ह्याची हाईट आम्हाला पाहिजे तेवढी झाल्यानंतर हे नेट काढलं जातं, उन्हामध्ये रोपं ठेवली जातात आणि जेणेकरून ती उन्हामध्ये सेट होतील. तुमच्याकडे नेऊन लावल्यानंतर ती उन्हामध्ये तुमच्या टेम्परेचरला एकदम व्यवस्थितरित्या सेट होतील, तुमच्या जमिनीमध्ये सेट होतील. ह्याच्यासाठी हे नेट नंतर काढून टाकलं जातं मित्रांनो आणि रोपं हार्डनिंग करून घेतली जातात. आता ह्या रोपांची पण पाहू शकता हाईट तेवढीच आहे. इथे पाहू शकता तुम्ही, यातली सिलेक्शन करून काही रोपं ती आपण बाहेर काढलेली आहेत. तर मलेशियन ग्रीन डॉर्फ लावायचं मेन कारण म्हणजे मित्रांनो, नारळाची साईज खूप मोठी येते याला आणि दुसरी गोष्ट पाणी देखील याच्यात भरपूर असतं. मी पाणी दाखवायचा देखील एक व्हिडिओ बनवला आहे आणि तशाच पद्धतीने जर का 2 महिने हा नारळ झाडावरून लेट उतरवला गेला तर त्याच्यामध्ये जाडसर खोबरं तयार होतं. म्हणजे आपल्याला 3 टप्प्यामध्ये याचं उत्पन्न घेता येतं. एक तर शहाळं, दुसरा नारळ आणि तिसरं सुकं खोबरं, असं 3 टप्प्यामध्ये उत्पन्न घेतल्यावर देखील शेतकरी राजाला भरपूर असं उत्पन्न मिळतं. त्याच्यासाठी आपण हे असं मलेशियन ग्रीन डॉर्फ आपण मार्केटमध्ये देतो सगळ्यांना. मलेशियन ग्रीन डॉर्फ सांगून मार्केटमध्ये चन्नंगी असेल, ग्रीन डॉर्फ असेल, अशा व्हरायटीज दिल्या जातात. आता ही बुटक्या जातीची व्हरायटी आहे, बुटकी जात आहे मित्रांनो, कमी हाईटवरती फळधारणा होत असते. आता याची लागण म्हणालात तर 20x20 वरती लागण करायची. काही लोक 12x12, 15x15, 18x18 सांगतात. अजिबात करू नका मित्रांनो, फक्त आणि फक्त 20x20 वरती लागण करा. 15x15 वरती लागण केली तर आमचीच रोपं जास्त जाणार आहेत, 190 रोपं जवळ आसपास जाणार आहेत. पण तुम्ही 20x20 वरती लागण केली तर फक्त आणि फक्त 110 रोपं लागणार आहेत. तर 80 रोपांचं जरी नुकसान होत असलं तरी शेतकरी राजाचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सांगतो 20x20 वरती लागण करा. पुढचे जे काय येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आत्ताच कंट्रोल करायचे असतात. आपण पुढे प्रॉब्लेम आल्यानंतर झाड काढून टाका, हे असं करण्यापेक्षा आत्ताच 2 झाडं कमी लावूया, पण उत्पन्न आपण भरघोस घेऊया. ज्या वेळेला सावली पडायला चालू होते, खोडावरती सावली पडते, एकमेकांमध्ये पानं गुरफटतात, त्यावेळेला रोगराई वाढणे किंवा उंदीर वाढणे ह्याचं प्रमाण वाढत असतं मित्रांनो. याच्यासाठी आम्ही सांगतो 20x20 वरती लागण करा. 18x18, 15x15, 12x12 अजिबात करू नका. नारळ हा कमी डिस्टन्स वरती लावायचं झाड नाहीये मित्रांनो. कमीत कमी 20x20 वरतीच लागण करा, जेणेकरून पुढे येणारे प्रॉब्लेम हे आत्ताच अवॉइड करता येतील आपल्याला. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये 110 रुपये एकरी बसल्यानंतर ह्याला 250 ते 300 फळधारणा होत असते फक्त मित्रांनो एका वर्षाकाठी. तर आपल्याला ह्याची फळधारणा म्हणाल तर हे अशा पद्धतीने जर का 13x13च्या बॅगमधलं हे रोप लावलं तर त्याला फळधारणा ही 3.5 ते 4 वर्षानंतर चालू होत असते आणि वर्षाकाठी 250 ते 300 नारळ एका झाडापासून. हे असं जर हिशोब घातला तर जवळ आसपास 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला होतं. मार्केट रेट आज जर बोललात तुम्ही तर 38 रुपये, 35 ते 40च्या दरम्यान रेट चाललेला असतो आणि 80 रुपयांनी शहाळं विकतात. जे व्यापारी जे रोडला बसलेले असतात 80 रुपयांनी विकतात. मग ते आपल्याकडून 35-40 रुपयांनी घेऊ शकत नाहीत का मित्रांनो? तर 100% घेतात. फक्त आपल्याला रेट करून देता आला पाहिजे, आपली क्वालिटी जशी पाहिजे. भरपूर सारे आम्हाला कमेंट्स येतात की काही पण सांगतोय 20 रुपयाला कोण विचारत नाही, 15 रुपयाला. अरे आपलं मालच क्वालिटी नसेल तर कोण घेणार आहे तुमच्याकडून? 10 रुपयाला पण कोण विचारणार नाही. माल क्वालिटी पाहिजे. माल क्वालिटी असेल ना तर तुम्हाला 2 रुपये कुणीही देणार आणि तुमच्याकडे व्यापारी स्वतःहून चालून येणार. हे पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ज्या वेळेला आपल्या नारळाची साईज मोठी असते, पाण्याची क्वांटिटी भरपूर असते, त्यावेळेला व्यापारी तुमच्याकडे वारंवार परत परत
परत येणार, ह्याचं कारणच ते मित्रांनो. द्यायचं तर क्वालिटी द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. मार्केटमध्ये 10 रुपये 15 रुपये लोक मला कमेंट्स करतात भरपूर की कोण विचारत नाही आला, पण तसं नाहीये मित्रांनो. तुमचा नारळ तुम्ही व्यवस्थित मन लावून वाढवला पाहिजे, त्याला खत पाणी नियोजन देऊन त्याची साईज वाढवली पाहिजे, तर आणि तरच त्याला रेट मिळतो. मी आजपर्यंत ज्यांनी मला कमेंट्स केल्या त्यांना कधीच उत्तर दिलं नाही, पण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एकच उत्तर देऊ शकतो. तुम्हाला एखादा पैलवान घडवायचा आहे आणि त्याला जर का खुराकच दिला नाही आणि नुसतं लढ तू कुस्ती म्हणलं, तर तसं होत नाही मित्रांनो. तो हारूनच येणार आहे. 100% त्याला चितपटच केलं जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी जर का पैलवान बनवायचं तर त्याला खुराक पण तसा द्यायला लागतो. पाणी असेल, खत असेल, त्याचं नियोजन असेल, हे प्रॉपर सगळं ठेवायला लागतं. तेव्हा ते तुमचं उत्पन्न काढून देऊ शकतं मित्रांनो. ह्याच्यासाठीच तुम्ही हा नारळ लावा. आम्ही सांगतो ते तशा पद्धतीने सगळं व्यवस्थित नियोजन करा. मलेशियन ग्रीन डॉर्फला फळाची साईज मोठी असते, त्याच्यासाठी मी वारंवार सांगतो मलेशियन ग्रीन डॉर्फ लावा. दुसरा कोणताही लावला तुम्हाला रेट मिळणार नाहीये मित्रांनो. रेट हा त्याच्या साईज वरती मिळतो, त्याच्या आतमध्ये असलेल्या पाण्याच्या क्वांटिटी वरती मिळत असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये जर का पाणी अर्धा लिटर 600 ml 700 ml मिळालं तर तुम्हाला कोण रेट देणार नाही. रेट हा 100% मिळतो मित्रांनो. त्याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचा रोप लावा आणि भरघोस असं उत्पन्न मिळवा मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल रेट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही संदर्भात तर खाली इथं आम्ही नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती जर तुम्ही कॉल केला तर घर बसल्या तुम्हाला फोटो, व्हिडिओ आणि रेट सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तसंच आपण जर का क्वांटिटी असेल तर रोपं पोस्ट देखील करून देतो मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही इथं खाली दिलेल्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळाला मार्केटमध्ये चांगला रेट मिळतो, चांगला रेट घेता येतो. फक्त माल आपला क्वालिटी पाहिजे. क्वांटिटी तर सगळ्यांकडेच असते, माल फक्त क्वालिटी पाहिजे. क्वालिटी ज्या वेळेला देणार त्यावेळेला तुम्हाला चांगला रेट मिळणार मित्रांनो. धन्यवाद.